हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओच्या या मालिकेत आपण अगदी झिरोपासून इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. या मालिकेतल्या पहिल्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत अभिवादन. मित्रांनो, जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपल्या पद्धतीनुसार आपण अभिवादन करतो. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी हे अभिवादन सारखेच असते, परंतु इंग्रजीत मात्र असे नाहीये. इंग्रजीमध्ये दिवसाच्या विविध प्रहरी अभिवादनाचे वेगवेगळे शब्द वापरून अभिवादन केले जाते. सकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेस गुड मॉर्निंग हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. सकाळच्या वेळी म्हणजे सर्वसाधारणपणे दिवस उगवल्यापासून दुपारपर्यंत वेळेमध्ये जर सांगायचं झालं तर अगदी सकाळच्या 5 वाजल्यापासून ते 11:59 गुड मॉर्निंग हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, गुड मॉर्निंग सर मीन्स नमस्ते सर. गुड मॉर्निंग डॅड, नमस्ते बाबा. गुड मॉर्निंग अजय, नमस्ते अजय. अशा पद्धतीनं सकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेला गुड मॉर्निंग हा शब्द आपण अभिवादनासाठी वापरतो. भेट घेऊन ज्यावेळेस आपण एकमेकांचा निरोप घेतो अशा वेळेला बाय किंवा मग टेक केअर, सी यू, हॅव अ नाईस डे यासारख्या शब्दांचा वापर करून आपण एकमेकांचा निरोप घेतो. दुपारच्या वेळी भेट झाल्यानंतर गुड आफ्टरनून हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. दुपारच्या वेळेला म्हणजे साधारणपणे दुपारपासून ते सायंकाळपर्यंत, म्हणजेच दुपारच्या 12 वाजल्यापासून ते सायंकाळी 4:59 गुड आफ्टरनून हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, गुड आफ्टरनून सर मीन्स नमस्ते सर. गुड आफ्टरनून अंकल, नमस्ते काका. गुड आफ्टरनून माय सन, नमस्ते मुला. अशा पद्धतीनं दुपारच्या वेळेला गुड आफ्टरनून हा शब्द वापरला जातो. दुपारच्या वेळेला भेट झाल्यानंतर ज्यावेळेस आपण निरोप घेतो, निरोप घेताना बाय, टेक केअर, सी यू किंवा मग हॅव अ नाईस डे या शब्दांचा वापर करून निरोप घेतला जातो. मित्रांनो, सायंकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला भेट झाल्यानंतर गुड इव्हिनिंग हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. संध्याकाळच्या वेळी म्हणजे साधारणपणे सायंकाळपासून ते सकाळपर्यंत, म्हणजे साधारणपणे सायंकाळच्या 5 वाजल्यापासून ते सकाळच्या 4:59 गुड इव्हिनिंग हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, गुड इव्हिनिंग सर मीन्स नमस्ते सर. गुड इव्हिनिंग मदर, नमस्ते आई. गुड इव्हिनिंग माय डॉटर, नमस्ते मुली. अशा पद्धतीनं संध्याकाळच्या वेळेला इंग्लिशमध्ये गुड इव्हिनिंग हा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो. रात्रीची भेट संपल्यानंतर एकमेकांचा निरोप घेताना गुड नाईट किंवा मग टेक केअर, सी यू यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. मित्रांनो, इंग्लिशमध्ये अभिवादनासाठी सकाळच्या वेळेला गुड मॉर्निंग, दुपारच्या वेळेला गुड आफ्टरनून, संध्याकाळच्या वेळेला गुड इव्हिनिंग आणि रात्री एकमेकांचा निरोप घेताना गुड नाईट यासारखे शब्द आपण अभिवादनासाठी वापरतो. अभिवादन केल्यानंतर एकमेकांना भेटताना वापरले जाणारे काही महत्त्वाचे वाक्य लक्षात ठेवा. प्लीज टू मीट यू,
म्हणजे आपल्याला भेटून आनंद झाला, किंवा मग नाईस टू सी यू, तुम्हाला पाहून छान वाटलं. गुड टू सी यू, तुम्हाला बघून छान वाटलं. नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. यासारखे वाक्य भेटल्यानंतर आपण वापरू शकतो. तसेच हाऊ आर यू, कसे आहात, असे विचारल्यानंतर फाईन, थँक्यू, ठीक आहे, आपले आभार, अशा पद्धतीनं भेटल्यानंतर काही वाक्यांचा वापर आपण नेहमी करत असतो. मित्रांनो, इंग्लिशमध्ये अभिवादन करण्यासाठी वापरले जाणारे हे शब्द, त्याचबरोबर काही महत्त्वाची वाक्य लक्षात ठेवा. त्याचबरोबर अभिवादन करण्यासाठी हॅलो, हाय यासारख्या शब्दांचा देखील वापर केला जातो. मग अशा प्रकारचे हे शब्द कधी वापरायचे? ज्यावेळेस समवयस्क मित्र असतील, भाऊ बहीण, तसेच ज्यांच्यासोबत आपण खूप फ्री फ्रँक राहतो, त्यांच्यासाठी आपण हॅलो, हाय यासारखे शब्द देखील अभिवादनासाठी वापरू शकतो. तसेच आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा पदाने लहान व्यक्तीसाठी देखील हाय, हॅलो यासारखा शब्द अभिवादनासाठी वापरला जातो.